नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपलं कंबाईन पीवायक्यू सिरीज मधलं पुढचं लेक्चर आहे आज, ते म्हणजे कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स 2018 चा पेपर। ठीक आहे, या लेक्चरला सुरुवात करण्याआधी बरेच मुलं एक्झाम स्ट्रॅटेजी, एक्झाम दिवशी काय करायचंय याविषयी विचारत होते, तर त्याच्यासाठी थोडंसं आपण डिस्कस करूया आता सुरुवातीचे 5 मिनिटं। कारण गणिताचा शिक्षक, गणिताचा विद्यार्थी किंवा ह्या पूर्ण परीक्षेचा विद्यार्थी, त्यामुळे टाइम मॅनेजमेंट सुद्धा मग मीच तुम्हाला सांगितलं पाहिजे असं मला वाटतं की पेपरच्या दिवशी काय करावं। आपला पेपर 100 मार्काचा किंवा 100 प्रश्नांचा आहे आणि 60 मिनिटं वेळ आहे। 60 मिनिटाचं वेळ आहे आपल्याला। एक मध्ये 2 वर्ष आपल्याला 2 मिनिटं एक्स्ट्रा मिळायचे काउंटिंगसाठी, तर त्याचा जो बेनिफिट मिळायचा शेवटच्या मुलांना, तर तो पण आता किंवा सगळ्यांनाच मिळायचा, तर तो पण आता आपल्या हातून गेलेला आहे, कारण ते आता काढून टाकले आयोगाने। तर 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे असतात। जर मागच्या परीक्षेचा विचार केला, यातले 80 प्रश्न जीएस चे आहेत आणि यातले 20 प्रश्न मॅथ आणि रिझनिंगचे आहेत। ठीक आहे, बऱ्याच मुलांचा फेवरेट प्रश्न, सर मॅथ कधी घ्यायचो, रिझनिंग कधी घ्यायचं, मॅथ रिझनिंग कधी घ्यायचं, सुरुवातीला घेऊ, मध्ये घेऊ, आलटून पालटून घेऊ का शेवटी घेऊ। ठीक आहे, तर ह्याचं वेल अँड टेस्टेड सगळ्या गोष्टी मी स्वतः विद्यार्थी असताना किंवा अजूनही ट्रायल घेत असताना सगळं करून झाल्यानंतर सुद्धा मी याचं एका वाक्यात उत्तर देतो, काही सस्पेन्स न ठेवता, की मॅथ रिझनिंग नेहमी शेवटीच घ्यायचं। तुमचं मॅथ रिझनिंग किती जरी चांगलं असलं तरी त्याचे 2-3 रिझन देतो। ठीक आहे, मॅथ रिझनिंग हा असा विषय, मी 2 वाक्य आजकाल नेहमी सांगतो। जीएस काय म्हणतो तुम्हाला, जीएस म्हणतो की मला वाचा, प्रश्नाला वाचा, मी तुम्हाला उत्तर देतो। गणित बुद्धिमत्ता तुम्हाला काय म्हणतं, मला वेळ द्या, मी तुम्हाला उत्तर देतो। पण होतंय काय, पोरं करतात उलट, जीएस ला वेळ देतात, विचार करून उत्तर येईल का बघतात, आणि मॅथ रिझनिंगला त्यांची अशी इच्छा असते की मला वाचल्यावर उत्तर येईल का, तर प्रॉपर उलट करतात। तर असं काही नाही, तुम्ही सिंपल गोष्ट करायची आहे, मॅथ रिझनिंग नेहमी शेवटी घ्यायचं आहे। मग हे तुला पहिलं रिझन का सांगितलं मॅथ रिझनिंगचं शेवटी काय घ्यायचं, तर मॅथ रिझनिंगला वेळ द्यायला लागतोय। गणित दिसल्यावर तुला माहित असते, आयुष्यात कधीतरी तू ते गणित बघितलेलं असते, पण तुला माहित नाही शेवटी तुझं उत्तर येणार आहे का नाही। असे ठराविकच टॉपिक असतात की जे कसे जरी विचारले तरी तुला उत्तर येईल, पण बरेच टॉपिक आहेत की ते शेवटी सोडवल्यानंतरच उत्तर कळणार आहे। इव्हन रिझनिंगचे सुद्धा बरेच टॉपिक असे आहेत, नंतर कुठेतरी शेवटच्या वाक्यात तुला वाटतं की अरे गणलोय वाटतं आपण, मग तो गेलेला वेळ कधी भरून येणार आहे का तुझा मॅथ रिझनिंगचा, नाही। त्यामुळं मी सगळं ट्रायल अँड एरर स्वतः पेपरला जाऊन पण केलेला आहे, एक दिवस फसून पण बसलेलो आहे की मॅथ रिझनिंग सुरुवातीला घेऊन। कारण होतं काय, मॅथ रिझनिंग घेतो आपण इगोवर, अरे मला कसं काय सुटत नाही, एवढा अभ्यास केलाय मी, नंबर सिरीजचा प्रश्न आहे, मला लॉजिकच सापडेना, आणि तो गेलेला वेळ परत कधी रिटर्न येत नाही। त्यामुळं हा सेक्शन तुमच्या इगोवर येणार आहे, तुम्हाला घालवलेला वेळ करणार नाही, त्याचं प्रेशर बिल्डअप होणार आणि ते नंतर जीएस वर पण पडेल। त्यामुळे मॅथ रिझनिंग कधीच सुरुवातीला घेऊ नका। करायचं काय तुम्हाला, 60 मिनिटं आहेत ना, यातले पहिले 40 मिनिटं सगळं जीएस तुम्हाला उरकायचं आहे। काही उद्या रे, 50 मिनिटं देऊन काय तुझी अॅक्युरेसी वाढत नाही। 40 मिनिटात वाचून जर उत्तर येत असेल ना, तर ते उत्तर येणारच आहे तुला आधीच। ठीक आहे, त्याला 50 मिनिटाची गरज नाही। इव्हन मी तर म्हणतो 35 मिनिटात सुद्धा जीएसचा पेपर कव्हर होतो कंबाईनचा। का, 1 लाइनर प्रश्न आहे, राज्यसेवेसारखा पेपर आहे का 4-4 वाक्य वाचायचे आहेत, मग चूक बरोबर ठरवायचंय, नाही। 1 लाइनर आहेत, रिकाम्या जागा आहेत, जोड्या लावायत, असे जास्त प्रश्न येतात कंबाईनला, हे साधी गोष्ट लक्षात घे। तरी पण मी म्हणतो ठीक आहे बाबा, 40 मिनिटं तरी तुला गेले पाहिजे, आणि आपल्या विषयाला 20 मिनिटं देणं गरजेचं आहे, त्याला तेवढा रिस्पेक्ट दे। 20 मिनिटं जर तू ह्या मॅथ रिझनिंगला दिली तर ऍटलीस्ट 20 प्रश्न वाचून होतील, त्यापैकी तुझे 16-17 बरोबर यायचे सुद्धा चान्सेस वाढतील। तू 10 मिनिटात 16-17 पाडण्याचा विचार करत असशील तर ते अशक्य आहे। ठीक आहे, त्यामुळे सिंपल गोष्ट आहे, 40 मिनिटात जीएस सोडवायचं आणि उरलेल्या 20 मिनिटात तुला मॅथ रिझनिंग सोडवणं भाग आहे, त्याला दुसरा कुठला ऑप्शन नाही। एक छोट्या छोट्या गोष्टी सांगतो, पॉलिटीचा पेपर आहे, पॉलिटीचा प्रश्न आहे, तुला पहिल्या सेकंदात जे उत्तर क्लिक होतं ना, तेच शेवटी तू उत्तर गोल करून येत असतोस, तरी पण त्याच्यावर विचार करत बसतो का नाही बसतो, तुला पटतंय का नाही हे। काही जण तर ह्याच्या पुढचे गोल केल्यानंतर पण विचार करतात, मी बरोबर गोल केला का रे। ठीक आहे, तर अशा गोष्टी प्लीज करू नको। तर ते जीएस काय आहे, तुला पहिल्या क्षणाला जे उत्तर वाटतं ना, तेच उत्तर तू लिहून येत जा। ओव्हर थिंकिंग करून उलट जास्त चुकायचे चान्सेस जास्त असतात। पॉलिटीमध्ये तर सारखं घडतं, आपण ओव्हर थिंक करतो आणि चुकवायला जातो। त्या गोष्टी तुला त्या आठवून नाही सुटणार आहेत पेपरच्या वेळी, ते तुला घरी आल्यावर पुस्तकातच बघायला लागणार आहे। तुला येत असेल ना तर तिथल्या तिथं आठवतं ते तसं,
कारण एमसीक्यू पेपर आहे, आठवून कसं काय होणार ते. ठीक आहे, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. जीएस 40 मिनिटात संपवायचं आणि मॅथ रिझनिंग 20 मिनिटात. आता इथून पुढे फक्त मी मॅथ रिझनिंग विषयी बोलेल. ठीक आहे, आता मग ते 20 मिनिटं तुझे 40 मिनिटं झाले रे झाले, ते संपलंच पाहिजे. तर गोल कसं करायचं, सलग गोल करणार असेल तर पेपरलाच जाऊ नको, हे मी नेहमी सांगितलं. तू जर सलग गोल करणार असेल तर तू पेपरलाच जाऊ नको. 100 गोल करतो मी, आत्ताच सांगतो मी, ते तसं नसतं फिजिबल. कधी काय होईल सांगता येत नाही, रडत बसायची वेळ येईल. मी किती तुला उदाहरणं देऊ, किती माझे विद्यार्थी किती माझे मित्र दाखवू, सलग गोल करायची सवय होती, एका पेपरमध्ये गायब केली त्यांची सवय ती. का? मग त्या पेपरच्या दिवशी तुला शिक्षा भोगायची आहे का? आधीच मी सांगतोय ना तुला की बाबा सलग गोल 1 ते 100 करू नको. तुला नाही माहिती शेवटच्या 10 मिनिटात तुझ्यासोबत काय घडणार आहे तिथं, आता सांगू शकतोस का? पेनच पडला, शिक्षिकेचा हात, ते कोण वर सुपरवायझर असतो त्याचा हात लागला, काय त्यानं तुझ्यावर ओरडलं, मागचा तुला बोलतोय, काही होऊ शकतं, काही होऊ शकतं शेवटच्या 10 मिनिटात. मग ऍटलिस्ट जेवढं कष्ट घेतलंय त्याचे गोल तर केलेले असू देत ना तुझ्या आधी. ठीक आहे, तुला भविष्य माहित आहे काय? नाही. मग तुला लय असं एका प्रश्नानंतर लगेच गोल करायचा नाही ना, ऍटलिस्ट विषयानुसार गोल कर. इतिहासाचे गोल इतिहासाला, भूगोलाचे गोल भूगोलाला. इतिहासाचे 10 प्रश्न 12 प्रश्न झाले की लगेच गोल करायला घ्यायचे, तोपर्यंत पेपरवर करायचं. परत भूगोलाचे 10-12 प्रश्न झाले, परत पेपरवर करायचं, परत गोल करायला घ्यायचं. असं कर. ह्याचा अजून एक फायदा काय असतो, राज्यसेवा मेन्सला बऱ्याचदा होतं बघा, 150-150 मार्काचा पेपर असतो, शेवटी गोल केल्याचं काय, डबल रिपीट प्रश्न किंवा लिंकवाले प्रश्न आले तर दोन्हीची उत्तर मेळ खाऊन आपण दोन्ही उत्तर बरोबर आणू शकतो. जोड्या लावत असं व्हायचं बऱ्याचदा. 5-6 प्रश्न तर मिळायचे असे की पेपरमध्ये उत्तर सापडायचं त्याचं. 1 तासाच्या पेपरला तसलं काय नसतं. त्यामुळे तुला वाटतं ना, तर तरी पण इतिहासाचे गोल भूगोलाचे गोल असे एक साथ तू करू शकतोस. पण अख्खं 1 ते 100 प्लीज करू नकोस. आणि गणितात तर अजिबात नाही, गणितात सोडवलं की लगेच गोल करून टाकायचं. कळालं का? तर जीएसचे गोल करून झाले तुझे. 40 मिनिटात 80 प्रश्न व्हायलाच पाहिजे. 40 मिनिटात 80 म्हणजे 1 मिनिटात 2 प्रश्न, अर्ध्या मिनिटात 1 प्रश्न. तुझी बसायची पोझिशन एकदम ऍक्टिव्ह मोडमध्ये, एक बोट तुझं पेपरवर, एक बोट तुझं त्या गोल करण्यावर. अशाच पोझिशन मध्ये तुला बसायचं अख्ख्या 1 तासभर. पेनाचं टोपण पडलं पडू दे, तुला त्याच वेळी लागणार आहे का ते नाही. रुमाल पडला पडू दे, जेव्हा घामेल तेव्हा परत उचलायचा. पडला लगेच उचलायची गरज नाही. का म्हणतोय, 1 तासाच्या पेपरला 1 सेकंद पण महत्वाचं. जे फर्स्ट टाइम देतात ना, तुमची रिएक्शन आत्ताच सांगतो मी, पेपर सुटले अरे झालं पण वे आत्ता तर आत घुसलेलो, ही तुमची रिएक्शन असणार आहे. जे फर्स्ट टाइम आयुष्यात पेपर देतात 1 तासाचा, अरे आत्ताच आत आलेलो, वेळ कसा काय संपला, हे असं होतं. त्यामुळं उगच फालतूगिरी करू नको. काय पडलंय हे झालं, तुला काय गरज आहे त्यावेळी, तुझं पेन आणि तुझं डोकं तुझा पेपर, बाकी कशाची तुला गरज नाही. त्यामुळे बाकी कुठल्या गोष्टींकडे इकडे तिकडे बघत बसण्यात वेळ घालवू नकोस, ही गोष्ट करायची. आता तुम्ही 40 मिनिटात 80 प्रश्न सोडून बाहेर पडलात, घड्याळात 20 मिनिटं बाकी आहेत पेपर संपायला आणि तुमच्याकडे अख्खे 20 प्रश्न बाकी आहेत. जर 20 प्रश्न येतात असं समजून चाललो तर आपण जे काय येईल ते पेपरलाच कळतं. आधी कोण काय भविष्य येत असतं तर मग डायरेक्ट प्रश्न सांगा म्हणावं त्यांना. एवढंच जर तुम्हाला माहित आहे किती प्रश्न येणार आहेत आणि किती काय, ठीक आहे, जे तेव्हा येईल तेव्हा मग 50% पॉसिबिलिटी आहे. 15 येणार नाही तर 20 येणार. मी म्हणणार 15, कोण म्हणणार 20, ज्याचं बरोबर येईल तेव्हा म्हणणार आहे का मी आधीच सांगितलेलं. ठीक आहे, नाही आलं तर तो काय बोलणारच नाही. त्यामुळे ह्या कुठल्या भानगडीत पडू नका. 20 प्रश्नाच्या तयारीने जावा. कमी आले तर वेल अँड गुड, कमीच वेळ लागणार तुम्हाला. मग आता 20 प्रश्न आले, 20 मिनिटं बाकी आहे. तुला जे येतंय ते आधी घे, बाकीचं बघूच नको. मग तुला काय येतंय? तुला येतंय सरासरी, तुला येतंय लसावी मसावी, तुला येतंय रेशो, तुला येतंय वयवारी, तुला येतंय पर्सेंटेज, तुला वर्क टाइम माझ्याकडून शिकला असेल तर सगळ्यात चांगले येतंय, कंपाऊंड इंटरेस्ट माझ्याकडून शिकला असेल तर सगळ्यात चांगले येतंय. परत तुला अवघड जाते प्रोबॅबिलिटी, बघूच नको गणिताकडे. तुला स्पीड टाइम डिस्टन्स अवघड जाते, बघूच नको गणिताकडे. तुला अजून काय मिक्सचर अवघड जाते, बघूच नको, घेऊ पण नको, टच पण करू नको, एक शब्द पण वाचू नको. स्किप करण्याचा अर्थ वाचून स्किप करणे नसतं, स्किप करायचं स्किप कर. ठीक आहे, जमलं? मग असं जर तू केलं, सेम रिझनिंगचं सिलॉजिझम, सर मला कसलं पण द्या येतंय, सिलॉजिझमचा विषय आलाय म्हणून एक लेक्चर आहे बीएमसी ऑल प्रश्न सिलॉजिझमचे, ते प्लीज बघ. 50 प्रश्न सोडवलेत, कन्सेप्ट क्लिअर केले सगळे. 1 तासाचं लेक्चर आहे. सिलॉजिझमचे बऱ्याच जणांच्या कन्सेप्ट क्लिअर नाही अजून, सोपं चुकतंय. तर ते तुला जे येतंय ते जर तू आधी सोडवलंस ना, तुला मी सांगतो 20 प्रश्न आणि 20 मिनिटं देतो की नाही आपण, तर या 20 मिनिटापैकी 6 मिनिटांमध्येच तुझे 10 ते 12 प्रश्न सॉल्व्ह होतात. 6 मिनिटांमध्ये. कधी? जर येतंय ते सोडवलंस तर. फक्त येतंय ते सोडवायचं. बाकीचं नंबर सिरीज कधी आधी घ्यायचं नसतो बरं. टॉपिक नंबर सिरीज, अल्फाबेटिकल सिरीज आधी नसतो घ्यायचा तो. ठीक आहे, 6 मिनिटमध्येच तुझे 10-12 प्रश्न सॉल्व्ह होतात. त्याच्यानंतरचे तुझे अजून 6 मिनिट, या अजून 6 मिनिटात मीडियम वाले 5 प्रश्न सॉल्व्ह होतात तुझे. मीडियम वाले
5 प्रश्न सॉल्व्ह होते. जर एक 3-4 प्रश्न राहिले असतील असं जर समजलं आपण, तर तुझ्याकडे टोटल 8 मिनिटं बाकी आहेत. तुझ्याकडे टोटल 8 मिनिटं बाकी आहेत. यातला जर जरासा एखादा प्रश्न कमी पडला असेल तर तो सोडव, आणि उरलेले जे 4 प्रश्न असतील, 4-5 प्रश्न जे काय असतील, इथं जर समजा मी 10 मीडियम लेवल, 10 इझी लेवल, तर इथं उरलेले 5 प्रश्न असतील. हे टोटल 8 मिनिटं त्या 5 प्रश्नांना देऊ शकतोस तू. पण हे सगळ्यात डिफिकल्ट प्रश्न म्हणतोय, हे मॉडरेट म्हणतोय आणि हे इझी म्हणतोय. पण तुझ्या पहिल्या 6 मिनिटांमध्ये ह्यातला एखादा प्रश्न तू चुकून सिलेक्ट केला की तुला वाटते तुला येईल म्हणून तू घेतला सोडवायला, आणि तो जर नाही जमला तर वेळ पण जातो आणि त्याचं प्रेशर पण येतं. मग नंतर हे सोपं वालं सोडवायला अवघड पडतंय तुला. त्यामुळं आधी तुला हे 10 प्रश्न सिलेक्ट करता आले पाहिजेत आणि नंतर मग पुढे जायचं. ज्याच्यावर तुला सगळ्यात जास्त खात्री आहे, ह्याचा किती जरी अवघड प्रश्न आला तरी मी सोडवू शकतो, तेच प्रश्न पहिल्या 6 मिनिटात झाले पाहिजेत. 10 होतातच. तू कुठला पण पेपर काढ, तुला स्वतःलाच 10 प्रश्न सापडतील. हा येतोय, हा येतोय, हा येतोय, हा येतोय. तेच प्रश्न आधी सोडवायचे. 2 फायदे: कमी वेळेत जास्त सोडवून होतात आणि जास्त वेळ राहिला म्हणजे तुझा कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो. ठीक आहे, तर हे एवढं असं करायचंय. आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स वगैरे मला काय सांगू नका, ते इम्पॉर्टंट काय नसतं. 60-70 टॉपिक आहेत, त्यातले 20 प्रश्न त्यांना उचलायचे, कुठले पण उचलतील ते. तुझा सगळा अभ्यास व्यवस्थित झाला पाहिजे. आपली जी PYQ सिरीज आहे ती एकदम व्यवस्थित बघ, तुला 100% त्याचा फायदा होणार आहे. समजलं का सगळ्यांना व्यवस्थित? दुसरा एक गोष्ट, ABCD राऊंड करायची नाहीत एका तासाच्या पेपरला. एका तासाच्या पेपरला तुला जेव्हा तुक्का मारायची इच्छा होते तेव्हाच तुक्का मारून मोकळा हो. मी पुन्हा त्या प्रश्नावर येतो ही गोष्ट करू नको. कारण होतं काय, मग तुझ्या ते डोक्यात राहतं, अरे माझे ते 3-4 प्रश्न राहिलेत बरं का तुक्के मारायचे. मग ते डोक्यात पण राहतं, मग तू इकडे गणित बुद्धिमत्ताला पण गडबड करतो. त्यापेक्षा एकदा तुझी 40 मिनिटं झाली, तुझं डोकं एवढं रिलॅक्स पाहिजे की माझं आता मागं काय राहिलं नाहीये, जे काय राहिले ते गणित बुद्धिमत्ता राहिले बस. मग तिथं डोकं पण जास्त चालतं आणि मागचं पण तुझं काय राहिलेलं नाही. आणि जेव्हा तू शेवटी तुक्का मारायला घेतो, प्रश्न वाचताना बऱ्यापैकी विचार केलेला असतो ना 60-70%, तू त्याच विचारांचा तुक्का चांगला बसेल. जेव्हा तू शेवटी घेशील तेव्हा शून्यापासून विचार करायचा आहे तुला, मग परत जास्त विचार, जास्त वेळ, तो पण वेळ चालला. मग त्यापेक्षा जेव्हा प्रश्न वाचलेला आहेस, चांगला विचार करून शेवटपर्यंत पोहोचलेला आहेस तू, त्याच वेळी तुझा जास्त चांगला तुक्का बसेल नंतर घेण्यापेक्षा. हे असं माझं वैयक्तिक मत आहे. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात, ते तुला जे योग्य वाटतंय ते. मी तुला एक सिंपल गोष्ट सांगितली आहे, तुला 40 मिनिटांमध्ये GS उडवायचा आहे आणि शेवटच्या 20 मिनिटांमध्ये तुला मॅथ रिझनिंग घ्यायचं आहे. याच्यामधले पण सगळ्यात पहिल्यांदा सोपे घ्यायचे आहेत, नंतर तुला वाटतंय की कॅल्क्युलेशन केल्यावर येतील असे मीडियम घ्यायचे आहेत, आणि सगळ्यात शेवटी जे 3 ते 4 उरतात ते हार्ड घ्यायचे आहेत. आणि माझं असं म्हणणं आहे, तुला 17+ पडलेच पाहिजे. तुला 17+ मार्क पडलेच पाहिजे. तर तू 20 जर प्रश्न आले तर 17 तरी मार्क पडले पाहिजेत, म्हणजे कॉन्फिडन्स असतो मेन्सला पण उपयोगाला. आता ठीक आहे, सिंगल कट ऑफ आहे, काही विषय नाही, तू कसं पण कव्हर करशील, पण असतात रे कुठलाही पेपर 17 मार्काचा क्लिअर होऊ शकतो व्यवस्थित जर तू 20 मिनिटं देत असशील तर. एवढंच आहे पेपरपर्यंत. शेवटच्या दिवसात आजारी पडू नको. फालतू लोक जे असतील तुझ्या आयुष्यातली निगेटिव्हिटी पसरणारी, भांडण करणारी, तुला विनाकारण त्रास देणारी किंवा तुझा वेळ घालवणारी, त्या लोकांपासून आत्ताच लांब राहा. तुला डाऊट जरी आला की कोणामुळे तर माझं भांडण होणार आहे पुढच्या 3 दिवसात, मोबाईल स्विच ऑफ करून बस, काय फरक नाही पडत. डायरेक्ट 2 तारखेला ओपन कर मोबाईल. एवढं जरी केलं तरी काही फरक पडत नाही. आपलं टार्गेट ते टार्गेट पाहिजे आपल्याला, बरोबर. चलो, आजचा पेपर आहे आपला ही नंतरसाठी ग्रुप सी मेन्स वाल्यांना कोणाला लवकर रिव्हिजन करायचे असेल त्यांच्यासाठी बॅच जॉईन करा. आजचा आपला पेपर आहे तो म्हणजे 2018चा कंबाईन ग्रुप बी चा पेपर आहे आपला. तर बघा कसे कसे काय काय प्रश्न आहेत, सांगा काय काय उत्तर येत आहे त्याची. 9 आणि 4 चा फरक, 9 आणि 4 चा फरक कितीचा आहे रे? 5 चा आहे. 8 आणि 3 चा फरक पण कितीचा आहे? 5 चा. परत 8 आणि 3 चा फरक परत 5 चा आहे, म्हणजे इकडे पण 5 चा फरक. 11 - 5 किती येणार? 6. झेड बरोबर किती आलं? 6. परत 18 आणि 10 चा फरक 8 चा आहे, मग 17 आणि 8 म्हणजे 9, 9 च असला पाहिजे y म्हणजे. 27 आणि 10 किती आहे रे? 17 आहे, आणि 26 आणि 43 पण 17 आहे, म्हणजे y बरोबर आलं 9 आणि z बरोबर आलं 6. y आणि z ची किंमत 9 आणि 6, 9 आणि 6 ऑप्शन नंबर 4. 6 आणि 9 पण ऑप्शन आहे, पण अनुक्रमे विचारले. आधी y ची सांगायचे, y ची किती? 9, आणि z ची नंतर z ची किती? 6. 9 आणि 6.
सोपा होता प्रश्न, जास्त काय अवघड नव्हतं. पुढे दोन घन ठेवले शेजारी x आणि y, या संबंधी पुढील माहिती अभ्यासायची. घन x तुमच्या डावीकडे असून घन y तुमच्या उजवीकडे आहे. घन x तुमच्या डावीकडे आहे, हा घन x काढला मी, आणि घन y तुमच्या उजवीकडे आहे, हा घन y काढला मी. ठीक आहे, x आणि y. x या घनाची परस्पर विरुद्ध असलेली एक पृष्ठजोडी लाल रंगवलेली आहे. याची एक जोडी काय रंगवली आहे? लाल रंगवली आहे, म्हणजे लाल विरुद्ध लाल आहे, विरुद्ध जोडी लाल लाल आहे. दुसरी परस्पर विरुद्ध जोडी निळी रंगवली आहे, निळी आणि निळी, एक्सच चाललंय सगळं. आणि उरलेल्या पृष्ठांपैकी एक पिवळे व दुसरे जांभळे आहे. उरलेले जे दोन पृष्ठ आहेत त्याचं एक पिवळ्याच्या विरुद्ध काय आहे रे? जांभळं आहे. हे असं एक्सच. वाय घनाची फक्त एक पृष्ठ जोडी निळी रंगवली आहे, म्हणजे ह्याची एक जोडी निळी निळी रंगवली आहे विरुद्ध बाजूची. दुसऱ्या परस्पर विरुद्ध पृष्ठ जोडीपैकी एक तपकिरी आहे तर दुसरी हिरवी आहे, तपकिरी आणि हिरवी. आणि उरलेली पृष्ठ जोडी काळी किंवा पांढरी आहे, काळीच्या विरुद्ध पांढरी, असं त्यांनी सांगितलं आपल्याला. आता जर x चे लाल पृष्ठ आणि y चे निळे पृष्ठ टेबलाला स्पर्श करते, मला सांगा x चे लाल पृष्ठ टेबलाला स्पर्श करते तर लालच्या अपोजिटला लाल आहे, वरचं पण काय असणार आहे? लाल. आणि y चे निळे पृष्ठ टेबलाला स्पर्श करते, y चे निळे पृष्ठ टेबलाला स्पर्श करते तर निळ्याच्या अपोजिटला काय असणार आहे? निळ. जमलं? x चे पिवळे व y चे तपकिरी पृष्ठ तुमच्या समोर आहे. x चं पिवळं माझ्या समोर असेल तर पिवळ्याच्या अपोजिटला जांभळ आहे, जांभळ ह्याच्या मागे असणार मग. आणि y चं काय म्हटलंय त्यांनी? y चं तपकिरी माझ्या समोर असेल तर मागे कुठलं असणार आहे? हिरवं. डन. आता ह्याच्यात राहिलं कुठलं? निळं. निळं म्हणजे हे निळं असणार आहे इथलं ह्या फेसवरचं, आणि इकडं साईडच्या फेसवरचं हे पण काय असणार आहे? निळं. आता x घनाच्या निळ्या पृष्ठासमोर येणाऱ्या y चा घन, x च्या निळ्यासमोर y चं हे येणार आहे पृष्ठ, पण हे कुठलं असणार आहे रे? आपली जोडी कुठली? निळी निळी झाली, तपकिरी हिरवी पण झाली, राहिली काय? काळी पांढरी. मग काळी पांढरी अपोजिटला, पण इथं काळं पण येईल किंवा पांढरं पण येईल, इथं पण काळं किंवा पांढरं येईल. म्हणजे x निळ्याच्या अपोजिटला काय असणार आहे आपलं? काळं किंवा पांढरं, एकतर काळा किंवा पांढरा. ऑप्शन नंबर 2. 3 वेळा विचारलेला प्रश्न आहे हा आयोगाने आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. सेमच प्रश्न, काहीच फरक नाही. ठीक आहे, इव्हन कलर पण चेंज नाहीत केले. पुढे पाल सदृश्य प्राण्याची, बघा मागच्या पेपरला मी म्हटलं होतं पालीचा प्रश्न येणार आहे. त्याच्या डोक्याची लांबी 7 सेंटीमीटर आहे. काढू आधी पाल. ठीक आहे, हे पालीचं डोकं आहे, हे पालीचा मधला भाग आहे, आणि ही पालीची शेपट आहे. इंजिनियरची पाल अशीच असणार आहे आपल्या. ठीक आहे, मग डोक्याची लांबी किती आहे रे? 7. पालीचं डोकं जर डी पकडलं तर डोक्याची लांबी किती आहे? 7. त्याचे डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराची लांबी, म्हणजे ही डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजे एवढी, डोके प्लस शेपटीचं यस पकडू यांच्या एवढी. शेपटीची लांबी म्हणजे हे एस, शेपटीची लांबी एस किती सांगितले? डोके आणि डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराच्या लांबीच्या निम्मी, म्हणजे डी प्लस एस च्या निम्म. डोके आणि डोके व शेपटी यांच्या दरम्यानचा भाग काय? डी प्लस एस, त्याच्या निम्म एवढी आहे. तर एकूण लांबी दर्शवणार. चला ह्याच्यात व्हॅल्यू टाकू आपण. शेपटीचं यस लिहू, डोके म्हणजे किती आहे? 7 अधिक 7 अधिक यस भागिले 2. चला करूया. 7 दुनी 14 अधिक 7 अधिक यस भागिले 2, तिकडे गेलो गुणाकारात जाणार 2 यस. हे एक यस तिकडे टाकू, 2 यस वजा यस नुसतं यस, आणि 14 आणि 7 किती आलं? 21. शेपटीची लांबी किती झाली? 21. मला सांगा शेपटीची लांबी 21 झाली, डोके प्लस शेपटी म्हणजे 7 अधिक 21 हे किती झालं रे? 28. मधल्या भागाची लांबी झाली 28 आणि डोक्याची लांबी किती आहे? 7. तर पालीची एकूण लांबी काय असणार रे? 21 आणि 7 28, आणि 28 आणि 28 56. पालीची एकूण लांबी किती? 56. कळला का? एकदम सिंपल साधा प्रश्न होता. मेन्शन करायचं होतं फक्त व्यवस्थित, आणि उत्तर काढायचं होतं इक्वेशन मध्ये टाकून. दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचं पद ओळखायचं. पहिलं 6 आहे, नंतर 24 आहे, काय काय येणार सांगा? बघा काय केलंय त्यांनी? 6 म्हणजे काय? 3 चा वर्ग वजा 3 म्हणजे 9 वजा 3 किती येते रे? 6. परत
3चा घन वजा 3, 3चा घन 27 वजा 3 किती येते 24, आलं का? परत 3चा चौथा घात वजा 3, 3चा चौथा घात 81 वजा 3 किती येते 78, पण इथं किती दिलंय 72, म्हणजे हे चुकीचं आहे. परत 3चा पाचवा घात वजा 3, 3चा पाचवा घात येतोय 243 वजा 3 किती येते 240. परत 3चा सहावा घात किती येणार, 3चा सहावा घात 729 आणि वजा 3 किती येते 726. म्हणजे हाच फक्त पर्याय गटात बसत नाही, तो ह्या पॅटर्न मध्ये येत नाही, 3चा घात वजा 3 मध्ये येत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 2. बघा पझलचा प्रश्न आहे, करूया आपण. हरी, समीर, निलेश, शैलजा, निकिता, लक्ष्मण आणि सुजाता 7 व्यक्ती आहेत. 1 ते 7 पॅनल कडून त्यांची मुलाखत घेण्यात येते आणि ABCDEFG या 7 वेगवेगळ्या शाळांसाठी शिक्षक म्हणून केली. पॅनल 4 ने निलेशची मुलाखत शाळा A साठी घेतली. निलेश कुठल्या पॅनलने मुलाखत घेतली निलेशची, पॅनल 4 ने, आणि कुठल्या शाळेसाठी घेतली आहे, शाळा A साठी घेतली. समीरची मुलाखत पॅनल 3 ने घेतली, समीरची मुलाखत पॅनल 3 ने घेतली, पण शाळा C किंवा D साठी नाही, C आणि D साठी नाही, तर ते साइडला लिहिलं क्रॉस करून त्याच्यासमोर. हरीची मुलाखत शाळा B साठी झाली, हरीची मुलाखत कुठे झाली रे, शाळा B साठी झाली, पण पॅनल 1 किंवा 2 नाहीये, 1 आणि 2 नाही, साइडला लिहून घेतलं. निकिताची मुलाखत पॅनल 6 ने शाळा E साठी घेतली, निकिताची मुलाखत, निकिता पॅनल 6 ने शाळा E साठी घेतली. पॅनल 7 ने शाळा F साठी मुलाखत घेतली, कुणाची ती माहित नाही. शैलजाची मुलाखत पॅनल 1 ने घेतली, शैलजाची मुलाखत पॅनल 1 ने घेतली, पण शाळा C साठी नाही, शाळा C साठी नाही. पॅनल 2 ने पॅनल 2 ने लक्ष्मणची मुलाखत घेतली नाही, मग पॅनल 2 इथं येणार, त्यानं लक्ष्मण नाहीये इथं, लक्ष्मणची मुलाखत घेतलेली नाही. कोण कोण राहिलं मग, 1 2 3 4 5 राहिलं, 5 कुठे येणार आहे मग इथं, इथं C नाहीये, इथं C नाहीये, म्हणजे C कुठं आला इथं, इथं D नाहीये, म्हणजे D कुठं आला इथं. अक्षर कुठलं राहिलं, A B C D E F G राहिलं, G इथं. लक्ष्मण इथं नाहीये, म्हणजे लक्ष्मण कुठं आला इथं, आणि राहिलेला माणूस कोण आहे, सुजाता आहे, सुजाता आहे, सुजाता आली इथं. केलं. आता पॅनल व्ही ने कोणाची मुलाखत घेतली, पॅनल व्ही म्हणजे 5 ने कोणाची मुलाखत घेतली रे, हरीची. ऑप्शन नंबर 1. जे फिक्स माहित आहे ते पुट करायचं, जे माहित नाही ते साइडला लिहित बसायचं, बस. हाच एक ऑप्शन आहे एकदम व्यवस्थित. प्रश्न कितीदा वाचला मी, एकदाच वाचला. सारखा सारखा प्रश्न वाचायला लागलं म्हणजे तुम्ही चुकायच्या पद्धतीकडे चाललाय किंवा कन्फ्युजन होण्याच्या पद्धतीकडे चाललाय. प्रश्न एकदाच वाचायचा, जे फिक्स माहित आहे ते पुट करायचं, जे माहित नाही ते असं साइडला क्रॉस करून लिहायचं, सुटून जातं सगळं एकदम. पुस्तकांविषयी आता तुम्हाला माहिती झाली असेल, तरी पण जे नवीन असतील त्यांच्यासाठी 2 पुस्तकं आहेत आपली, संपूर्ण बुद्धिमत्ता आणि संपूर्ण अंकगणित. याला मी टॉपिक वाईज PYQ 2009 ते 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा आपण याच्यात समावेश केलाय, डिटेल स्पष्टीकरणासहित. प्रत्येक टॉपिकच्या पुढे QR कोड आहे, तो स्कॅन केला की तुम्हाला माझ्या पद्धतीने त्याच्या कन्सेप्ट कळतील. आणि जवळजवळ ह्याच्यात 122 प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. 2009 पासूनच्या सगळ्या MPSC ने कंडक्ट केलेल्या प्रश्नपत्रिका आपण घेतलेत आणि प्रत्येक टॉपिकचं वर्गीकरण करून एकदम अवघड प्रश्न वगैरे एकही प्रश्न तुम्हाला गाळायला सापडणार नाहीये. त्याच्यात सगळ्या प्रश्नांचं आपण डिटेल स्पष्टीकरण दिले. एवढं सगळं एका ठिकाणी असणार आहे. तुम्ही बघा मार्केटमध्ये जाऊन काउंटरवर चेक करून बघा, असं पुस्तक तुम्हाला दिसणार नाही. नक्कीच हे कायमस्वरूपी तुमच्या ठेवणीत असावं असं पुस्तक आहे, तर तुम्ही एकदा घेऊन बघावं. डिस्क्रिप्शन मध्ये याची मी सॅम्पल PDF सुद्धा देतोय, ती बघितली आणि तिथून परचेस केलं तरी तुम्ही चालेल, ऑनलाईन सुद्धा परचेस करू शकता. चलो नेक्स्ट. ए या शहराकडून बी या डोंगरी शहराकडे जाण्याचे 6 मार्ग उपलब्ध आहेत. यातील तिघांचा निर्देश PQR आणि इतर तिघांचा 1 2 3 असा केला जातो. PQR आणि 1 2 3 असे मार्ग आहेत वेगवेगळे. वादळी हवामानात Q मार्ग बंद ठेवतात. Q मार्ग बंद असतोय कधी, वादळामध्ये. एका नदीच्या पुरामुळे P1 आणि 3 मार्गावर परिणाम होतो. नदी आणि नदीमुळे हे मार्ग बंद होतात.
जर एक मार्ग बंद झाला तर आर बंद होतो, एक बंद झाला तर आर, म्हणजे आर पण नदीमुळेच बंद होतो. ठीक आहे, कारण दोन्ही मार्ग ए पासून निघणाऱ्या एका मार्गाचे काही अंतराने झालेले दुभाजन आहे. ठीक आहे, जेव्हा हवामान वादळी असते त्यामुळे मार्गावर परिणाम करणाऱ्या नदीला पूर येतो, म्हणजे वादळ पण आले पूर पण आलाय, म्हणजे दोन्ही कारण आलेत, म्हणजे सगळे मार्ग बंद होणार. P1Q3R सगळे मार्ग बंद होणार. वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला मार्ग कुठला रे? फक्त दोनच तर आहे, फक्त दोन. पण तो फक्त दोन कुठे आहे रे? ऑप्शन नंबर 3 मध्ये. कशा कशामुळे काय काय बंद होतं हे तुम्हाला त्यांनी दिले, त्याच्यावरून उरलेला मार्ग तुम्हाला शोधायचा. थोडासा प्रश्न करेक्ट करतो हा मी. P आणि Q ची सरासरी 20 आहे, Q आणि Y ची सरासरी Q आणि Y ची. ठीक आहे, हा प्रश्न रद्द करा तुम्ही. हा प्रश्न असा आहे, P आणि Q ची सरासरी 20 आहे, P आणि Q ची सरासरी इथं लिहितो, P and Q ची सरासरी 20 आहे. नंतर Q आणि Y ची सरासरी 25 आहे, Q आणि Y ची सरासरी 25 आहे, आणि PQY ची सरासरी 23 आहे. PQY ची सरासरी 23 आहे. तर तुम्हाला त्यांनी विचारलंय की P आणि Y ची सरासरी किती? P आणि Y ची सरासरी किती? P and Y. चला, P आणि Q ची सरासरी 20 आहे, तर P आणि Q ची टोटल किती होईल? 20 दुनी 40. परत Q आणि Y ची सरासरी 25 आहे, तर टोटल किती होईल? 25 दुनी 50. मला सांगा, ह्याची जर मी बेरीज केली तर मला काय मिळतंय? P प्लस 2Q प्लस Y इज इक्वल टू काय मिळणार मला? 90. आता तिसरं पण एक वाक्य दिले, PQY तिघांची सरासरी 23 दिले, तर P प्लस Q प्लस Y तिघांची बेरीज किती होईल? 69. मला सांगा, जर मी याच्यातून वजा केलं हे सगळं, तर मला काय मिळते? या अधिक P ला वजा P गेलं, या अधिक Y ला वजा Y गेलं, हे सगळं चिन्ह बदलतात ना. आणि 2Q मधून Q गेले, फक्त Q. तर Q बरोबर किती मिळालं मला? 90 वजा 69, म्हणजेच मला किती मिळाले रे? 21. Q ची किंमत किती मिळाली मला? 21. आता त्यांनी तुला विचारलंय काय? P आणि Y ची. मला सांगा, P प्लस Q प्लस Y किती आहे? 69. ह्याच्यातून जर मी Q 21 वजा केले तर मला P आणि Y मिळेल. मग सांगा, 69 वजा 21, 9तून 1 गेला 8, 6तून 2 गेले 4, म्हणजेच मला Q वजा केलंय, म्हणजे P प्लस Y मला किती मिळालं? 48. म्हणजे P प्लस Y 48 मिळालं, तर त्यांचं सरासरी म्हणजे ऍव्हरेज किती येणार? P प्लस Y चा ऍव्हरेज किती मिळाला मला? 48 भागिले 2 किती आलं रे? 24. 48 भागिले 2 किती आलं? 24. हा जरा टाईप करायला चुकला प्रश्न. सो 48 भागिले 2 24. असे प्रश्न 4-5 वेळा MPSC ने विचारलेले आहेत, सो तुम्हाला आले पाहिजेत. पुढे बघा काय केलं त्यांनी, वेगवेगळ्या गोष्टी करायला लागतात याच्यात, दुसरा काय ऑप्शन नसतो. बाहेरच्या बाजूंचा वर्ग करू, कारण आतली संख्या खूपच मोठी आहे. 5 चा वर्ग 25, 7 चा वर्ग 49, 4 चा वर्ग 16 आणि 1 चा वर्ग 1. 9 5 14 6 20 आणि 1 21. आजचे आले 2, 4 आणि 2 6 आणि 1 7 आणि 2 9. म्हणजे बाहेरच्या संख्यांच्या वर्गाची बेरीज आतली संख्या. पुढच्याचं पण चेक करू. 2 चा वर्ग 4, 1 चा वर्ग 1, 5 चा वर्ग 25 आणि 6 चा वर्ग 36. तर 4 आणि 1 5, 5 आणि 5 10 आणि 6 16. आजचा आला 1 3 आणि 1 4 आणि 2 6. कळलं काय आलं रे? 66. दिले का 66 आतमध्ये? दिले. सेम इथं करा. 3 चा वर्ग 9, 2 चा वर्ग 4, 4 चा वर्ग 16 आणि दुसरा पण 4 चा वर्ग 16. 16 आणि 16 32, 32 आणि 4 36, 36 आणि 9 45. तर आतमध्ये किती आकडा येणार आहे इथे? आतमध्ये येणार आहे 45. ह्याचा वर्ग किती आला? 45. ठीक आहे. दोन संख्यांमध्ये जो संबंध आहे तोच पुढे जोडायचा आहे. 86 ला 29 म्हटलंय, अवघड आहे प्रश्न. काय केलंय माहिती आहे लॉजिक याच्यात? 86 भागिले 2 केलंय आणि याच्यातून वजा काय केलंय माहिती आहे? हा 86 मधल्या आकड्यांची संख्या 8 अधिक 6. 86 भागिले 2 किती रे? 43 आणि 43 वजा 14 किती आले? 29. सेम पुढं पण 98चं पण तेच करायचंय. 98 भागिले 2 वजा ह्यांची बेरीज 9 अधिक 8. अवघड होतंय, सुचत नसतं ते तिथं.
मला सापडायला लय वेळ लागलेला जेव्हा पुस्तक लिहित होतो ना त्यावेळी. मग काही लोकांना लगेच क्लिक पण होईल, ते डिपेंड असतं तुम्ही कसा विचार करताय त्याच्यावर. मग हे किती आलं 49 वजा 9 आणि 8 17, 9तून 7 गेले 2 आणि 4तून 1 गेला 3, किती आलं रे आन्सर 32. तुम्ही असा विचार करत असाल की बाबा 29 त्रिक 87 मधून 1 गेलं, तसं 33 त्रिक 99 मधून 1 33, पण 33 ऑप्शन मध्ये आहे का? नाही. सोपं लॉजिक झालं, मी तुला डायरेक्ट आता एक्सप्लेन करतोय, आपण शिकवत नाहीये, त्यामुळे तुला मी डायरेक्ट एक्सप्लेनेशन सांगितलं याचं. हे असं करायचंय आणि हे टफ आहे, हा प्रश्न टफ आहे, ह्याच्यावर मेरिट ठरत नसतं अशा प्रश्नांवर. माझा हा प्रश्न बरोबर आला म्हणून मी पास झालो असं नसतंय. ठीक आहे, हे प्रश्न ऑन एन ॲव्हरेज पोरांना जे येतात ते जर तुमचे चुकले तर तुम्ही बाहेर पडता. हा रेअरेस्ट ऑफ द रेअर आहे, 95% लोकांना नाही सुचत तिथल्या तिथे. ठीक आहे, आता ठीक आहे, तुम्ही लय हुशार असाल तर होऊ शकतं, पण मी जे आहे रियालिटी ती सांगतो तुम्हाला फक्त. चांगला प्रश्न आहे हा. दिसायला बघितलं की स्किप करू वाटतं, पण तसं काही नाहीये. सोबतची प्रतिमा पहा, एका वसाहतीत राहणाऱ्या विशिष्ट भाषा बोलणाऱ्या व्यक्ती दाखवते. बाण म्हणजे मराठी आहे. बाण म्हणजे काय रे? मराठी. म्हणजे हा जो बाणासारखा आकार आहे तो मराठी दाखवतो, मराठी. नंतर वर्तुळ गुजराती आहे. हे वर्तुळ जे आहे ते गुजराती आहे, वर्तुळ गुजराती आहे. त्रिकोण कन्नड आहे, त्रिकोण कन्नड आहे, त्रिकोण कन्नड आहे. आयत हिंदी, आयत हिंदी. हा आयत जर पकडला आपण, चौरस आहे पण त्याने आयत पकडले तर आपण हिंदी पकडू त्याला, हिंदी. विशिष्ट नसलेला आकार म्हणजे हा जो अमेबा सारखा आकार दिसतो, हा चित्र विचित्र, तो कोण आहे रे? इंग्लिश आहे, तो आहे इंग्लिश. त्यांनी तुला काय विचारले? चुकीचा निष्कर्ष निवडायचा आहे. पहिलं, काही व्यक्ती 4 भाषा बोलतात पण यादीत निर्देशित केलेल्या 5ही भाषा एकही व्यक्ती बोलत नाही. हे इथलं वाक्य तिथे गेलंय, 5ही भाषा एकही व्यक्ती बोलत नाही. तसं काही नाही रे. हे बघ, इथं जर कोण असेल, जर मी तुला असं दाखवलं इथं, इथं जर कोण असेल तर तो 5च्या 5 भाषा बोलतोय की नाही रे? सगळ्यात आहे, सगळ्यात आहे. तो अमिबामध्ये आहे, तो वर्तुळमध्ये आहे, तो बाणामध्ये आहे, तो त्रिकोणात आहे, तो आयतात आहे, सगळ्यात आहे. म्हणजे 5ही भाषा बोलत नाही. म्हणजे हे पहिलं एच चूक आलं. अशी एक पण व्यक्ती नाही म्हणते ते चूक आलं. दुसरं, काही व्यक्ती फक्त कन्नड आणि हिंदी बोलतात. कन्नड आणि हिंदी बघ, या ज्या व्यक्ती आहेत त्या कन्नड आणि हिंदी बोलतात, आयतात पण आहेत आणि त्रिकोणात पण आहेत, बरोबर. म्हणजे बी बरोबर आहे. सी बघ, काही मराठी बोलणारे व्यक्ती गुजराती बोलतात. काही मराठी बोलणाऱ्या व्यक्ती गुजराती बोलतात. मराठी बोलणाऱ्या गुजराती आहेत का रे? बघ, बाण आणि वर्तुळ. बघ हे वाला काय रे? बाणात पण आहे, वर्तुळात पण आहे, त्यामुळे सी पण बरोबर आहे. तेथे काही मराठी आणि अन्य 2 भाषा बोलणारे व्यक्ती आहेत, पण काही व्यक्ती फक्त मराठी आणि हिंदी बोलतात. मराठी आणि अन्य 2 भाषा बोलणारे व्यक्ती, हे बघ, मराठी आणि हिथं जर पकडलं मी तर वर्तुळ आणि अमिबामध्ये येते. अमिबा म्हणजे चित्रविचित्र आकार म्हणतोय मी, ते शाळेतली आकृती आपली, तर त्याच्यात पण आहे. आणि काही मराठी आणि हिंदी, मराठी आणि हिंदी, बघ हे फक्त मराठी आणि हिंदी, इथलं मराठी आणि हिंदी सुद्धा बोलतात, त्यामुळं डी सुद्धा बरोबर आहे. म्हणजे फक्त चुकीचं कुठलं आहे? ए. त्यांनी काय विचारले तुला? चुकीचा निष्कर्ष शोधा. चुकीचा निष्कर्ष कुठला आहे रे? ए शिवाय एक पण चुकीचा नाही. म्हणजे उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, साधा प्रश्न आहे, व्हेन डायग्राम म्हणतो आपण याला. थोडीशी बॅचची अनाउन्समेंट करतो मी. 10 फेब्रुवारीला आपली मोठी बॅच सुरू होणार आहे, 10 फेब्रुवारीला. ठीक आहे, टाइम वगैरे सगळं तुम्हाला डिटेल कळेल. मोठी बॅचचा अर्थ काय म्हणतो मी? ही एकदम 2 महिन्यांची बॅच असते, म्हणजे 60 दिवसांची बॅच, 2-2.5 तास रोज चालते. ठीक आहे, असं 120 मिनिमम तास असतात, ते 120 प्लस तासांचा कंटेंट असतो. याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट आणि सगळे PYQ, मी काय म्हणलं, सगळे PYQ आपले वर्गातच होतात. प्रॉपर वर्कबुक मिळतं तुम्हाला, त्याच्यात सोडवायचं असतं सगळं, कन्सेप्ट पण त्याच्यात लिहायची असते. तुम्ही फक्त एकही लेक्चर न बुडवता यायचं असतं. ठीक आहे, तर अशी आपली ऑफलाईन आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, म्हणजे थोडक्यात ती हायब्रिड म्हणता ना तुम्ही काय, तर ते तशी बॅच असणार आहे. म्हणजे ज्यांना इथं पुण्यामध्ये येऊन ABC चौकात आपलं क्लासरूम ऑफिस आहे, तिथं येऊन बसायचं आहे, त्यांच्यासाठी ही ऑफलाईन, आणि त्याच वेळी ती लाईव्ह सुद्धा टेलिकास्ट होईल ॲपवर, आपल्या एज्युकल्चर ॲपवर. आणि त्यांना मग ते रेकॉर्डेड पण मिळेल. त्या मुलांना ज्यांनी ऑनलाईन घेतले त्या मुलांना ती रेकॉर्डेड सुद्धा अवेलेबल होते. तर अशा पद्धतीची ही बॅच आहे. कुणी कुणी जॉईन करायचे? कंबाईन ग्रुप बीच्या मेन्सवाल्यांनी. 22 पैकी आपल्याला जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत.
ठीक आहे. आणि दुसरं काय, ग्रुप सीच्या प्रिलिम्स आणि परत त्यांनाच ती मेन्ससाठी पण उपयोगी पडणारच आहे, तर त्या मुलांनी. आणि जर तुम्ही इतर कुठल्याही परीक्षांचा अभ्यास करताय की ज्याच्यामध्ये मॅथ आणि रिझनिंग हा टॉपिक आहे, हा सब्जेक्ट आहे, त्या सगळ्यांनी ही बॅच जॉईन करू शकता. सध्या सुद्धा ही अवेलेबल आहे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. तुम्ही जर आत्ता जॉईन केली नंतर त्याच्यातच तुम्हाला त्याचे ते नवीनवाले लेक्चर्स पण मिळून जातात. मी काय ते वेगळे चार्जेस वगैरे करत नाही. ज्यांना आत्ता जॉईन करायचे त्यांनी आत्ता, त्यांना नंतर जॉईन करायचे त्यांनी नंतर. बाकी डिटेल तुम्हाला 3-4 फेब्रुवारी नंतर ह्या बॅचचे मिळून जातील. 2ला पेपर संपतोय, आठवडाभर घरी राहून जरी आला तरी 10 तारखेला तुम्ही ही बॅच अटेंड करायला येऊ शकता. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न बघा. जो संबंध आहे तोच जोडायचा आहे आपल्याला. EF ला 15 दिले, E आणि F ला 15 दिले. आता E माझं 5 आहे आणि F 6 आहे. 6 पंचे 30 भागिले 2, म्हणजे यांनी काय केले, 5 गुणिले 6 भागिले 2 किती आलं रे, 15. सेम तसंच K आणि L, JKL. तर K माझा 11 आहे आणि L माझं 12 आहे, म्हणजे 11 गुणिले 12 भागिले 2 करायला लागेल. बेक बे बेसख्ख 12, 11 सख्ख किती होणार ते 66. ऑप्शन नंबर 4. साधा प्रश्न होता, लगेच आला असता. पहिल्या 2 पदांमध्ये जो संबंध आहे तोच पुढच्या ह्याच्यात करायचा आहे. आता बघ, बघितल्या क्षणी तुला कळलं पाहिजे, 122 आहे म्हणजे 11चा वर्ग अधिक 1 आहे, 121 अधिक 1. 170 आहे म्हणजे काय, हा काय झाला 11चा वर्ग अधिक 1. 170 म्हणजे काय झालं, 13चा वर्ग 169 अधिक 1. त्याच्यानंतर 290 आहे, 290 म्हणजे काय झालं, 17चा वर्ग अधिक 1. मग तसं पुढचं 19चा असणार आहे, 19चा वर्ग अधिक 1, 361 अधिक 1 362. तर किती येणार याचा आन्सर, 362. तुम्हाला 1 ते 30 चे पाढे, 1 ते 30 चे घन आणि 1 ते 30 चे पाढे, 1 ते 30 चे वर्ग आणि 1 ते 10 चे घन येणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं डोकं जरा फास्ट चालतं कॅल्क्युलेशन मध्ये. चला, अल्फाबेटिकल सिरीजचा प्रश्न आहे, काढून घेऊ आपण लगेच. तर एका सांकेतिक भाषेत व्हिडिओ कसं लिहिले त्यांनी, VIDEO, व्हिडिओ. त्यांनी लिहिले VWREL. नंतर त्यांनी चेअर कसं लिहिले, CHAIR, चेअर. चेअर त्यांनी लिहिले RZSXI. आणि तुला त्यांनी विचारले बोर्ड कसं लिहिणार, तू BOARD, बोर्ड कसं लिहिणार. बघा चेक करू, आपण जर व्ही घेतला तर व्हीच्या अपोजिटला काय ई आहे, व्हीच्या अपोजिटला ई आहे, त्यानं ती इथं घेतलंय. आणि मग ईच्या अपोजिटचं व्ही इथं ठेवलंय, आयच्या अपोजिटचं आर इथं घेतलंय. बघ, व्हीच्या अपोजिटचं ई, आयच्या अपोजिटचं आर आणि डीच्या अपोजिटचं डब्ल्यू इकडे घेतलंय आणि ओच्या अपोजिटचं एल इथं घेतलंय, म्हणजे शेवटच्या अक्षराला वेगळं ठेवलंय. तेच पुढच्यात आहे का बघायचं. सीच्या अपोजिटचं एक्स घेतलंय, एचच्या अपोजिटचं एस घेतलंय, एच्या अपोजिटचं झेड आणि आयच्या अपोजिटचं आर आणि हे आरच्या अपोजिटचं आय इथलं इथं घेतलंय त्यांनी. सेम इथंच करायचं. सगळ्यात पहिल्यांदा ह्या डीच्या अपोजिटचं काय येणार आहे, डब्ल्यू. डब्ल्यू आपल्याला शेवटी पाहिजे. नंतर बीच्या अपोजिटचं वाय इथं येणार, ओच्या अपोजिटचं एल इथं येणार, एच्या अपोजिटचं झेड इथे येणार आणि आरच्या अपोजिटचं एस, आरच्या अपोजिटचं आय इथे येणार. जमलं, उत्तर काय आलं, IZL YW, IZL YW. ऑप्शन नंबर 2. अवघड प्रश्न आहे, वाटतं तुला आता दाखवल्यावर सोपं, एक्झाम मध्ये सुटत नाही. मी म्हणतोय अवघड आहे तर खरंच अवघडच आहे हा प्रश्न. ठीक आहे, पुढे. हा एक खूप मोठा लांबलचक प्रश्न आहे पण होऊ शकतो इझिली सॉल्व्ह. काय म्हटलंय, कुंदाही दुपारी 4 ते संध्याकाळी, दुपारी 12 ते संध्याकाळी 4 पर्यंत मंगळवार, गुरुवार आणि रविवार या दिवशी घरी उपलब्ध असते. म्हणजे कुंदा कधी घरी आहे रे, मंगळवार, गुरुवार, रविवार. मंगळवार, गुरुवार आणि रविवार. कधी ते दुपारी 12 ते संध्याकाळी 4 पर्यंत. तिची लहान बहीण नैना ही सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार या वेळेत सकाळी 10 ते
दुपारी 2 पर्यंत घरी असते, दुपारी 2 पर्यंत. सर्वात मोठी बहीण ज्योती, सर्वात मोठी बहीण ज्योती ही सोमवार, बुधवार आणि गुरुवार, ही मोठी ही सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत सोमवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी दुपारी 9 ते 12 पर्यंत असते, 9 ते 12. आणि 2 ते 4 वेळेत शुक्रवार, शनिवार आणि रविवार या वेळेत ती कधी असते, ती 2 ते 4 मध्ये असते, 2 ते 4. प्रश्न काय विचारलाय, तिन्ही बहीण कोणत्या दिवशी व किती वाजता एकत्र असतात. आता ह्याच्यात कुठे तुला मंगळवार दिसतंय का? नाही, म्हणजे मंगळवारचा तर विषय नाही. याच्यात गुरुवार आहे, याच्यात गुरुवार आहे आणि याच्यात पण गुरुवार आहे. सोमवार, बुधवार आणि गुरुवार याच्यात पण गुरुवार आहे हा वाला. आता टाइम बघू, म्हणजे गुरुवारी असणार आहेत, त्या गुरुवारी तर असणार आहेत. पण अजून कॉमन वार कुठला आहे? रविवार आणि इकडे पण रविवार आहे. मग बघू गुरुवारी. बघा गुरुवारी 12 ते 4 मध्ये 2 वेळ येते, 10 ते 2 मध्ये पण 2 वेळ येते आणि इकडे पण 9 ते 12 मध्ये 2 वेळ येते का? नाही, पण 12 वेळ येते. गुरुवारी 12 वाजता कुंदा आहे, गुरुवारी 12 वाजता नैना पण आहे आणि गुरुवारी 12 वाजता ज्योती पण आहे. म्हणजे गुरुवारी दुपारी 12 वाजता, हे तर पाहिजेच पाहिजे. गुरुवारी दुपारी 12 वाजता म्हणजे ऑप्शन 4 कटला, 2 आहे इथं, 3 पण कटला, गुरुवारी 2 म्हटले. इथं बघ गुरुवारी दुपारी 12 वाजता आणि गुरुवारी दुपारी 12 वाजता. आता त्यांनी काय म्हटलंय, रविवार बघायचंय. रविवारी कधी कधी आहे रे ही? रविवारी ही 2 वाजता पण आहे, ती पण 2 वाजता आहे आणि ही पण 2 वाजता आहे. म्हणजे रविवारी दुपारी 2 वाजता ती घरी आहे. म्हणजे काय येणार याचा आन्सर? ऑप्शन नंबर 2. कळलं? समजलं का सगळ्यांना? थोडक्यात गुरुवारी दुपारी 12 वाजता आणि रविवारी दुपारी 2 वाजता ह्या तिघी पण एकत्र घरी असणार आहेत. तुम्ही जर तुमच्या वहीत काढलं तर ते जास्त इझिली समजेल. मला हे प्रश्न जेवढा मोठा झाला हा, तर लिहायला जराशी जागा कमी पडते, बाकी काही नाही. नेक्स्ट शेवटचा प्रश्न आपल्या या PYQ सिरीज मधला, आणि तुम्ही आपली ही PYQ ची सिरीज सगळ्यांना शेअर करायचे. 17 पासून ते 23 पर्यंत सगळे पेपर एका ठिकाणी असलेले. दुसरं आहे का चॅनल कुठले तुम्ही सांगा मला. ठीक आहे, एकदम डिटेल व्यवस्थित, काही गडबड नाही. फक्त शिकवण्यापेक्षा एक्सप्लेनेशनवर जास्त भर दिलाय मी, की बाबा कसा तुम्हाला पॅटर्न असतो त्यासाठी. तर तुम्ही प्रॉपर ह्याची प्लेलिस्टच आहे, तीच प्लेलिस्ट तुम्ही शेअर केली तरी चालेल. शेवटच्या 1-2 दिवसातच बघायचं आहे, नंतर कोण बघणार पण नाही. into2 स्पीड करायचं, बघत राहायचं. ठीक आहे. ABCDE आणि F हे सदस्य व 2 जोडपी असून प्रत्येक सदस्य केळे, चिक्कू, अननस, अंजीर, पेरू, संत्री यापैकी एक विशिष्ट फळाला पसंती करतं. एकही पुरुष सदस्य अंजीर वा पेरू खात नाही. म्हणजे अंजीर खाणारी स्त्री आहे, सर्कल करून ठेवला, सर्कल म्हणजे स्त्री, आणि पेरू खाणारी पण स्त्री आहे, कारण पुरुष खात नाहीत म्हणजे स्त्रीच खाणार. सी जी ई ची सून आहे. सी आहे आपल्याकडे, ती कोण आहे रे? ई ची सून आहे. ई ची सून आहे म्हणजे सी सून आहे, म्हणजे ईच्या मुलाची बायको आहे. ईच्या मुलाची बायको आहे. ई स्त्री आहे का पुरुष आहे आपल्याला माहित आहे का? नाही, पण ईच्या पोराची बायको. तिला अननस सर्वात जास्त आवडते. कुणाला? सीला. सीला काय आवडतं रे? अननस. जमलं. नंतर बी जो डी चा अविवाहित मुलगा आहे, बी जो डी चा, म्हणजे डी इथंच असणार आहे, बी अविवाहित मुलगा आहे, बी अविवाहित मुलगा आहे, तो चिक्कू विशेष पसंत करतो. तो काय पसंत करतो? चिक्कू विशेष पसंत करतो. एफ हे ए चे नातवंड आहे. ए चं नातवंड आहे, म्हणजे ए वर आलं आणि एफ कुठं आलं? नातवंड आहे. नात आहे का नातू आहे सांगितलं नाही, पण आताशी नातवंड म्हटलंय. नातवंड आहे, ज्याला दुसऱ्या पिढीच्या जोडप्याने दत्तक घेतलं. ह्यांनी ह्याला दत्तक घेतलंय. आणि एफ ला संत्रे आवडत नाही. मला सांग, एफ ला संत्र आवडत नाहीये, म्हणजे इथं क्रॉस करून आपण संत्र लिहून टाकू. एफ ला संत्र आवडत नाही. ए ही व्यक्ती अंजीर विशेष पसंत करते. आता अंजीर पसंत करणारी व्यक्ती स्त्री आहे, आपल्याला आधीच माहित आहे. ए ही व्यक्ती अंजीर विशेष पसंत करते, म्हणजे ही स्त्री झाली, ह्यांचं लग्न लावायला लागणार आणि हा कोण होणार? आपला पुरुष होणार. आता हा पुरुष झाला असेल तर पुरुषाला पेरू आवडत नाही, म्हणजे पेरूसाठी एकच जागा राहील, ती म्हणजे एफ. एफ ला काय राहिलं? पेरू. मग पेरू स्त्रीला आवडतो, म्हणजे एफ दत्तक घेतलंय, ती कोण असणार आहे? मुलगी असणार आहे. ठीक आहे, झालं. आता ए ही व्यक्ती आणि तिची जोडीदार व्यक्ती केळे विशेष पसंत करते. ए अंजीर आणि तिची जोडीदार व्यक्ती काय पसंत करते? केळे.
मग राहिलंय फळ कुठलं? संत्र. तर संत्र कोणाला येणार? डी ला. जमलं. सगळं स्ट्रक्चर आपण व्यवस्थित मांडलेलं आहे. आता पुढे बघा विचारलंय काय, पुढील संचापैकी सत्य नसलेली म्हणजे असत्य विधान ओळखायचं आपल्याला, चुकीचं. डी संत्रे विशेष पसंत करतो आणि तो ए चा मुलगा नाही. डी संत्र करतो आणि ए चा मुलगा नाही. याचा मुलगा आहे की रे, म्हणजे पहिलंच वाक्य काय झालं? चूक. ई हा निश्चितपणे कुटुंबाचा पुरुष सदस्य आहे का? पुरुष आहे. स्क्वेअर केलाय, स्क्वेअर म्हणजे पुरुष. सी ने मुलगी दत्तक घेतली. घेतली का रे सी ने मुलगी? एफ मुलगीच आहे. सी ने मुलगी दत्तक घेतलेली आहे, त्यामुळे बी आणि सी करेक्ट आहे, ए चुकीचं आहे. त्यांनी आपल्याला सत्य नसलेले चुकीचं विधान निवडले. चुकीचं विधान कुठलं आहे रे? एक खेरीज एक पण चुकीचं नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर येणार. एक खेरीज एक पण विधान चुकीचं नाहीये. चांगला प्रश्न होता, 1 मिनिटामध्ये सॉल्व्ह होऊ शकतो असा प्रश्न आहे हा. तुम्ही वही पेनवर सोडवलं तर अजून बेटर पद्धतीने तुम्हाला ते कळून जाईल. ओके, तर ह्या 2 वेगळ्या बॅचेस आपल्या. जर तुम्ही ह्या प्रकारच्या सरळ सेवा एक्झाम देत असाल की ज्याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल थोडासा पार्ट असतो सिलेबसचा, तर त्या सगळ्या एक्झाम टीपी, एफडी, एनटीपीसी आणि रेल्वे, टेट, ITI याच्या एक्झाम असतील त्या किंवा आपल्या महापारेषणच्या सगळ्या, ते असेल तर तुम्ही ही बॅच जॉईन करा. ह्याच्यात आपण एक मॅथ रिझनिंगचा कोर्स आणि मग ह्या सगळ्या एक्झामचे PYQ. जर तुम्ही नॉर्मल एक्झाम देत असाल सरळ सेवेच्या की ज्याच्यात 4च ठराविक पॅटर्न सब्जेक्ट असतात, मराठी, इंग्लिश, GK आणि मॅथ रिझनिंग, त्या एक्झाम देत असाल तर तुम्ही हे याच्यात पण आपण मॅथ रिझनिंगचा एक फोल्डर आणि या सगळ्या एक्झामचे PYQ सोल्युशन हे पूर्ण 2025 साठी 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसाठी या बॅचेस आहेत. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करा. अपडेटसाठी तुम्ही अभिषेक सीसट टेलिग्राम चॅनलवर राहा आणि डाऊट मला तुम्ही विचारायचे असतील तर या नंबरवर तुम्ही मला डाऊट विचारू शकता. ओके, थँक्यू सो मच. आपली अशी सिरीज पूर्ण कंप्लीट झालेली आहे. याची डायरेक्ट प्लेलिस्ट तुम्ही शेअर करा तुमच्या इतर मित्रांना किंवा सगळं मी माझ्या चॅनलवर टाकून देईन की कसं कसं एक लेक्चरची लिंक तो मेसेज फॉरवर्ड केला तरी चालेल. धन्यवाद.